हाय फ्रेंड, नमस्ते। आज ना मी आंबाडीचे दोडे ना सुकटमध्ये बनवणार आहे। तर आता ना मी शेतात आलेली आहे। तर आधी ना आपण आंबाडीचे दोडे तोडून घेऊया। तर इथं शेतामध्ये ना आंबाडी लावलेली होती। तर आता ना त्या आंबाडीला ना दोडे आलेले आहेत। तर हे बघा किती मस्त असे दोडे आहेत। आणि आज ना याच दोड्याची भाजी बनवणार आहे मी, म्हणजे सुकटमध्ये घालून बनवणार आहे। तर हे बघा इथं किती लागलेले आहेत। तर इकडे ना आम्ही पूर्ण आंबाडी लावलेली होती आणि आता ना सगळे असे दोडे लागलेले आहेत। तर हे बघा किती मस्त। तर आपण हे आंबाडीचे दोडे ना आता तोडून घेणार आहे। तर आता ना आंबाडीचे दोडे ना मम्मी तोडते भाजीसाठी। तर हे बघा किती मस्त आंबाडीचे दोडे आहेत। आणि हे आंबाडीचे दोडे असतात ना, हे दोन कलरचे असतात, म्हणजे लाल पण असतात आणि सफेद पण कलरचे असतात। तर आमच्याकडनं सफेद आंबाडीचं बी होतं, तर आम्ही सफेदच आंबाडीचं बी लावलेलं। आता मम्मी ना तोडून घेते भाजी पुरती। तर आता हे बघा मम्मीने ना भाजी पुरते आंबाडीचे दोडे ना तोडून घेतलेले आहेत। तर एवढे बस होतील। तर आता आपण जाऊया बनवायला। तर आता ना इथे मी आंबाडीचे दोडे घेतलेले आहेत। तर आता हे आंबाडीचे दोडे ना मी आधी साफ करून घेणार आहे। तर आता ना मी साफ करते। तर ना आंबाडीच्या दोड्यामध्ये ना बिया आहेत। तर या बिया ना आम्ही सुकवणार आणि पुढच्या वर्षी ना वापस लावणार आंबाडी। तर हे ना आंबाडीचे दोडे ना मी आता असे सगळे सोलून घेते। झाले बघा आंबाडीचे दोडे सोलून, भाजी पुरती मी घेतलेत सोलून। आणि हे आंबाडीचे दोडे असतात ना, हे सुकत घालून पण नंतर पण याची भाजी बनवतात। म्हणजे सुकवले ना हे आंबाडीचे दोडे का नंतरला ना आपण कुठल्या पण सुक्या मच्छीत हे ना आंबाडीचे दोडे घालू शकतो, तर तशी पण भाजी बनवतात। तर आता मी घेतले भाजी करायला साफ करून। तर इथं ना मी करंदी सुकट घेतलेले आहे आणि ही करंदी सुकट ना मी साफ करून घेतलेली आहे। म्हणजे त्याचा डोक्याचा भाग आणि पाठचा भाग आणि त्याचे पायाचा भाग आहे ना काढून टाकलेला आहे आणि अशीच ना पूर्ण साफ करून घेतले। तर इथे ना मी भांड्यामध्ये पाणी घेतलेलं आहे। तर या पाण्यामध्ये ना ही सुकट मी घालून घेणार आहे। म्हणजे पाण्यामध्ये ना ही सुकट मी 15-20 मिनिटं तरी ठेवणार आहे, कारण की ना मग सुकट ना पाण्यामध्ये टाकली ना तर थोडी नरम होते म्हणून। तर घेतले मी आता पाण्यामध्ये घालून। चूल पेटवून घेतले, तवा ठेवून घेते मी चुलीवर। आणि इथे आंबाडीचे दोडे ना मी धुवून घेतले 2 वेळा चांगले। तर आता मी बनवते। तवा ना आता गरम झाले, आता मी तेल घालून घेते तव्यात। आणि इथे ना 2 कांदे बारीक कापलेत, ते घालून घेते मी।
आणि इथे ना 2 मिरच्या लांब कापून घेतल्या, त्या पण घालते. कांदा ना आता मी परतून घेते लाल होईस्तोवर. कांदा आता लाल झालाय. त्याच्यामध्ये ना मी मसाला घालते. 2 चम्मच लाल मसाला, अर्धा चम्मच धने पावडर, थोडीशी हळद, गरम मसाला घालते 1 चम्मच आणि चवीनुसार मीठ. मिक्स करून घेते मी मसाला. आणि इथं करंदी ना पाण्यामध्ये घातलेली, ती आता नरम पण झाले. त्यांना करंदी घालून घेते मी. मिक्स करून घेते मी. पाणी घालते मी थोडं. अजून थोडं घालते. मिक्स करून घेते वापस. तर ना आता मी मिक्स करून घेतले आणि आता ना मी झाकण ठेवून घेते 5 मिनिटासाठी. तर आता झाकण काढून बघते मी. तर आता ना करंदी मी मिक्स करून घेते. झाले आता मिक्स करून. तर आता हे आंबाडीचे दोडे आहेत ना, ते पण घालते मी करंदीमध्ये. तर आता ना मी मिक्स करून घेते. आणि हे आंबाडीचे दोडे ना आंबट असतात, त्यामुळे याच्यामध्ये ना चिंच किंवा आंबोशी घालायची गरज नाही. झाले मिक्स करून. वापस मी झाकण ठेवून घेते 2 मिनिटासाठी. तर आता ना झाकण काढून बघते मी. मिक्स करून घेते मी. आणि आंबाडीचे दोडे ना लगेच शिजले मस्त असे. आणि करंदी पण खूप मस्त झाले. झाले आता मिक्स करून. तर आता मी खाली उतरवून घेते. तर ना मस्त असे करंदे आणि आंबाडीचे दोडे झालेले आहेत. तर खूप मस्त असे झालेत. हे बघा किती मस्त. तर आता ना मी प्लेटात काढून घेते. तर ही करंदे आणि आंबाडीचे दोडे ना, हे ना चपाती सोबत खूप मस्त लागतात आणि भातासोबत पण खूप मस्त. तर अशा प्रकारे तयार आहे करंदे आणि दोड्यांची भाजी. तर आज मी बनवले करंदी सुकटमध्ये आंबाडीचे दोडे. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला? आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.